आपला पुढला प्रश्न आहे, कलमकारी चित्रकला संदर्भित काय करते नेमकी? दक्षिण भारतातील हाताने रंगवलेले सुती कापड आहे हे, का ईशान्य भारतातील बांबू हस्तकलेवर हाताने तयार केलेले रेखाचित्र आहे, का पाश्चात्य भाषेमध्ये ब्लॉक पेंट केलेले लोकरीचे कापड आणि भारतातील हिमालयीन प्रदेश, उत्तर पश्चिम भारतामध्ये हाताने पेंट केलेले सजावटीचे रेशमी कापड. तर नेमकं काय आहे? तर आपल्याला हे दिसून येतं, कलमकारी नावातच आहे, कलम म्हणजे पेन, आणि मग या दृष्टिकोनातून दक्षिण भारतातील हाताने रंगवलेले सुती कापड हे याचं उत्तर आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा गोवळकोंडा सुलतानाचा हा एरिया होता, ज्या ठिकाणी ह्या पद्धतीचं कापड आपल्याला पाहायला मिळतं, किंवा कलमकारी ही कला जी आहे कपड्यावरती असणारी कला दिसून येते. त्याच्यामध्ये आपण पाहतो की श्रीकालहस्ती आणि मछलीपट्टणम हे दोन महत्वपूर्ण केंद्र होती. ही कलमकारी जी पद्धत आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की हे जे काही आर्ट आहे, तर ही कला कृष्णदेवरायाच्या काळामध्ये सुरू झालेली आहे. आणि आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारे याचा सुवर्ण काळ जो आहे तो गोवळकोंडा सुलतानाच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याला एक प्रकारे हिलिंग फॅब्रिक असंही म्हटलं गेलेलं आहे, कारण याच्यामध्ये जे काही नॅचरल डायज म्हणजे नैसर्गिक कलर्सचा वापर केला जातो, रंगाचा वापर केला जातो. त्याच्यामुळं आपल्या शरीराशी निगडीत ज्या काही आरोग्याच्या ज्या काही त्रुटी असतील, किंवा ज्या काही आपल्याला त्यामधून हिलिंग होतं, असं या संदर्भित कलमकारी चित्रकलेबद्दल किंवा आर्टबद्दल म्हटलं गेलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ए. त्यानंतर खालीलपैकी कोणी कृष्णा नदीच्या उपनदीच्या दक्षिण तीरावर एक नवीन शहर वसवले आणि कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील सर्व भूमी त्याच्या मालकीची होती आणि त्या देवतेचे प्रतिनिधी म्हणून आपल्या नवीन राज्यावर राज्य केले, असं तो म्हणतो. तर हे कुणाशी रिलेटेड आहे? अमोघवर्ष पहिला, का बल्लाळ दुसरा, का हरिहर पहिला, प्रतापरुद्र दुसरा? आता हे कृष्णा नदी म्हटल्यानंतर आपल्याला डोळ्यापुढे येतं ते म्हणजे दक्षिण भारत, कारण कृष्णा ही दक्षिणेतील प्रमुख नदी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर कृष्णा नदीच्या पलीकडे मग कृष्णा नदीवरती आपल्याला कुठलं महत्वाचं जे मध्ययुगीन कालखंडामधलं शहर वसलेलं दिसतं, तर ते म्हणजे हम्पी. हम्पी याचा अर्थ आहे विजयनगर साम्राज्य, आणि म्हणजेच काय आहे की याचा उत्तर आहे सी, हरिहर पहिला. हरिहर आणि बुक्का यांनी या दोन बंधूंनी आपण पाहतो की विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली आहे. हम्पी शहर पहिल्यांदा वसवलं गेलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हरिहर पहिला जो आहे याला शंकर नारायण असंही म्हटलं जातं, हे आपण पाहतो. विजयनगर साम्राज्यावरती संगम, सुलवा, तुलव आणि अरविंद असे 4 वंशाची आपल्याला त्या ठिकाणी सत्ता असल्याचं पाहायला मिळतं. आणि या मधला सगळ्यात महत्वाचा विजयनगर साम्राज्यातील कोणता राजा असेल तर प्रत्येकाला माहिती आहे, तो म्हणजे कृष्णदेवराय. कृष्णदेवराय हा तुलव वंशाशी निगडीत होता. आणि विजयनगर साम्राज्य जे आहे 1565च्या तालिकोट येथील लढाईमध्ये, ज्याला राक्षस तांगडीची लढाई असंही म्हटलं जातं, या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा पाडाव झाला. जे काही बहामनी राज्य होती आणि बहामनी राज्यांची नंतर शकले झाली, आणि जे काही सुलतानशाह्या तयार झाल्या, आदिलशाही, बरीदशाही, निजामशाही वगैरे, तर यांनी या सगळ्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला तालिकोटच्या लढाईमध्ये, हे आपण पाहतो. तर संगम डायनेस्टी ही पहिल्यांदा विजयनगर साम्राज्याची स्थापना करण्यात आली. हरिहर पहिला हा याचा पहिला राजा होता. हा 1336 ते 1356 या कालखंडामध्ये त्या ठिकाणी राज्य करीत होता. पुढला प्रश्न आहे, भारताच्या कला आणि पुरातत्व इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती वास्तू सर्वात आधी बनवली गेली आहे? यामध्ये भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, का धौली येथील रॉककट हत्ती आहे, का याच्याशिवाय महाबलीपुरम येथील रॉककट स्मारक आहेत, का उदयगिरी या ठिकाणातील वराह प्रतिमा आहे? आपण जर बघितलं तर याचं उत्तर आहे ते धौली येथील रॉककट हत्ती. म्हणजे धौली जर बघितलं तर हा हत्ती जो आहे, हा हत्ती आपल्याला जवळपास
3rd BC म्हणजे 3ऱ्या शतकपूर्व, इसवी सन पूर्व 3rd BC म्हणजे 3ऱ्या शतकामधील हा हत्ती असल्याचं पाहायला मिळतं. अशोकाच्या कालखंडामध्ये हा हत्ती बनवला गेलेला आहे. आणि बाकी जे आहेत मग हे सगळे आफ्टर ईडी आपण म्हणतो तसं इसवी सनानंतरचे हे दिसून येतात आपल्याला. जसं लिंगराज मंदिर हे 11व्या शतकामधील आहे. याचबरोबर महाबलीपुरम येथील जे काही स्मारके आहेत ते 7व्या-8व्या शतकामधील आहेत. कारण ही पल्लव वंश जे काही राजे होते या पल्लवांनी या ठिकाणी ही सुरुवात केल्याचं दिसून येतं महाबलीपुरमच्या मंदिरांची. आणि वराह मंदिर जे आहे या ठिकाणी महाबलीपुरम मध्ये आपल्याला 3 प्रकारची मंदिरं पाहायला मिळतात. एक सीशोर टेम्पल आहे, दुसरं वराह मंदिर आहे आणि तिसरं महिषासुर मर्दिनी मंदिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वात प्राचीन कला कुठली असेल या ठिकाणी तर तो म्हणजे धौली येथील रॉक कट हत्ती, म्हणजे जो काही एकाच शिल्पामध्ये तयार केलेला हत्ती आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, अलीकडे खालीलपैकी कोणत्या भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? हा 2015 सालीचा प्रश्न आहे. तर त्या अनुषंगाने आपण पाहतो की यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ओडिया ही जी आहे ही शास्त्रीय भाषा, क्लासिकल लँग्वेज आपण याला म्हणतो. कोकणी, भोजपुरी, आसामी या तिन्ही लँग्वेजेस क्लासिकल लँग्वेजेस नाही आहेत. मागील प्रश्नामध्ये आपण याच्याबद्दल पूर्णपणे विस्तारितपणे पाहिलं गेलेलं आहे की अभिजात किंवा शास्त्रीय भाषा कोणत्या आहेत. ते एकूण 8 शास्त्रीय भाषा आहेत. 2004 पासून या शास्त्रीय भाषांचा दर्जा देण्याचा सुरुवात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या दृष्टिकोनातून ए याचं उत्तर आहे. ओडिया ही शास्त्रीय भाषा म्हणून आपण याकडे पाहतो. पुढला प्रश्न आहे, भारताच्या इतिहासाच्या संदर्भात खालील जोड्यांचा विचार करा. थोडक्यात, एलिपट्टी म्हणजे जमीन महसूल ज्यातून गावाच्या तलावाची देखरेख केली जात असे. तनयपूर ब्राह्मण किंवा ब्राह्मण समुदायाला दान दिलेली गावे. आणि घटिका साधारणपणे मंदिरांना जोडलेली महाविद्यालय. तर यामध्ये उत्तर जर बघितलं तर याचं उत्तर 1 आणि 2 आहे का फक्त बी म्हणजे 3रा आहे का सी म्हणजे 2 आणि 3 आहे का डी 1 आणि 3 आहे? तर याचं उत्तर आपल्याला दिसून येतं 1 आणि 3. बी हे उत्तर नाही आहे. तर ब्राह्मण समुदायाला दान दिलेली गावे याला ब्रह्मदेय असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ब्रह्मदेय सोडून जी गावे असतात त्याला तनयपूर असं म्हटलं गेलेलं आहे. आणि इरिपट्टी म्हणजे बरोबरच आहे की तलाव जो असतो सामूहिक किंवा सामुदायिक तलाव आहे गावाचा, त्याची देखभाल करण्यासाठी एलिपट्टी हा एक प्रकारे काय म्हणतो कर लावला जायचा. दुसरं महाविद्यालय, मंदिराला जोडून असलेली जी काही महाविद्यालय असाय त्याला घटिका असं म्हटलं गेलेलं आहे. तर या दृष्टिकोनातून 1 आणि 3 बरोबर म्हणजे डी याचं उत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढला प्रश्न आहे, भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात इतिहास, राजवंशी इतिहास आणि महाकाव्ये यांचं स्मृतीकरण करणे हा खालीलपैकी कोणाचा व्यवसाय होता? हा श्रमण याचा व्यवसाय होता का परिव्राजक याचा व्यवसाय होता का अग्रहारिका याचा व्यवसाय होता का मागध याचा व्यवसाय होता? तर आपण काय पाहतो, श्रमण म्हणजे काय तर भिक्षू म्हणजे श्रमण. त्यानंतर परिव्राजक म्हणजे काय आहे तर साधारणपणे भिक्षूलाच आपल्याला या ठिकाणी परिव्राजक असंही म्हटलं गेलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये जैन, हिंदू किंवा बौद्ध भिक्षू या तिघांनाही परिव्राजक असं म्हटलं जातं. अग्रहारिका म्हणजे ही एक प्रकारची डोनेटेड लँड असते, म्हणजे अग्रहार भूमी असं म्हणतो आपण त्याला. तर याचं उत्तर येतं डी म्हणजे मागध. मागध म्हणजे जे काही स्मृती ग्रंथ आहेत तर ते स्मृती ग्रंथ जे काही व्यवसाय म्हणून काम करायचं तर त्या पद्धतीने इतिहास, राजवंशी इतिहास आणि महाकाव्य यांचं जे काही
मेमरायझेशन करायचं आणि ते पुढल्या पिढ्यांना द्यायचं, हे काम हे मागध करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी सम्राट अशोकाच्या शिलालेखाचा प्रथम उलगडा कोणी केला? आता बऱ्यापैकी हा सोपा प्रश्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये जो जॉर्ज बुहलर आहे हा भाषा तज्ञ होता, त्यामुळे याचा काही शिलालेखांचा प्रथम उलगडा संबंध येत नाही हे आपण पाहतो. मॅक्स मुलर यानं फक्त भारताशी संबंधित एक सिद्धांत मांडला, हा जर्मन तज्ञ होता आणि त्यामुळे याचा डायरेक्टली भारताशी काही संबंध नाही आहे. आणि विल्यम जोन्स हा सुद्धा एक प्रकारे भाषा तज्ञ होता. तर जेम्स प्रिन्सेप हे याचं उत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. जेम्स प्रिन्सेप हा इंग्रज अधिकारी होता जो भारतामध्ये 1799 ते 1840 या कालखंडामध्ये भारतामध्ये होता आणि 1837 यानं पहिल्यांदा अशोकाच्या शिलालेखांचं वाचन केलं आणि हे वाचन करत असताना ही लिपी जी होती ती ब्राह्मी लिपी होती. अशोकाचे जे शिलालेख आहेत ते ब्राह्मी आणि खरोस्ती लिपीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर ब्राह्मी लिपीमधले जे काही शिलालेख आहेत त्याचं वाचन जेम्स प्रिन्सेपनं केलं. आता हा जॉर्ज बुहलर जो आहे यानं खरोस्ती लिपीवरती काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मॅक्स मुलर यानं काय सिद्धांत मांडला, तर पहिल्यांदा आर्य हा शब्द भारताच्या इतिहासामध्ये कोणी आणला असेल तर तो मॅक्स मुलर यानं आणलेला आहे. तो म्हणजे 1853 साली मॅक्स मुलरनं आर्यांचा सिद्धांत मांडला. ठीक आहे. आणि त्यानंतर विल्यम जोन्स जो आहे तो या विल्यम जोन्सनं आपल्याला दिसून येतं की 1784 भारतामध्ये बेंगॉल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. जी बेंगॉल एशियाटिक सोसायटी जी आहे ही एक प्रकारे ओरिएंटल लँग्वेजेस म्हणतो आपण त्याला, म्हणजे पौवार्त्य पूर्वेकडील जे काही लँग्वेजेस आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी ही एशियाटिक सोसायटी जी आहे ती काम करायची. विल्यम जोन्सचं आणखी एक महत्वपूर्ण कार्य काय आहे, तर विल्यम जोन्सनं आपण पाहतो की शाकुंतल हे जे काही काव्य आहे तर शाकुंतल काव्य जे कालिदासाचं आहे, तर या कालिदासाच्या शाकुंतल काव्याचा पहिल्यांदा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. तर तो कोणी केला, तर तो विल्यम जोन्स यांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या दृष्टिकोनातून याचं उत्तर बी आहे, जेम्स प्रिन्सेप हे याचं उत्तर आहे. पुढला प्रश्न आहे, प्राचीन भारतातील खालीलपैकी कोणत्या पुस्तकात शुंग राजवंशाच्या संस्थापकाच्या मुलाची प्रेमकथा आहे? तर शुंग राजवंश जो आहे तो शुंगाचा पुष्यमित्र शुंग हा जो शुंगाचा प्रथम राजा होता, जो संस्थापक म्हणू शकतो, तर त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं अग्निमित्र. आता याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी अग्निमित्र, तर मालविका अग्निमित्र हे त्याचं उत्तर आहे. स्वप्न वासवदत्ता, मेघदूत आणि रत्नावली ही त्याची तिन्ही उत्तरं नाहीयेत. तर मालविका अग्निमित्र म्हणजे ब याचं आन्सर असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता कालिदासाचं हे काव्य आहे मालविका अग्निमित्र. कोणी लिहिलंय, तर कालिदास यानं हे लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. कालिदासाचं आणखी एक काव्य जे महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं ते म्हणजे मेघदूत. तर हे मालविका अग्निमित्र याच्यामध्ये पहिल्यांदा पुष्प जे काही शुंग राजवट आहे त्याचा जो काही प्रमुख होता त्याच्या मुलाची ही प्रेमकथा आहे. ही प्रेमकथा कशी आहे, तर याच्यामध्ये हा राजपुत्र होता आणि त्याला आपल्या जे काही दासी होती त्या दासीवरती प्रेम झालं आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये समजलं की ही दासी म्हणजे सुद्धा एका रॉयल फॅमिलीशी निगडीत होती, कारण त्यापूर्वी याचं लग्न झालेलं होतं आणि तरी सुद्धा हा त्या दासीवरती प्रेम करायचा म्हणून त्याच्या पत्नीनं त्या दासीला अटकही केलेली होती. आणि पुढल्या काळामध्ये ज्यावेळेस रॉयल फॅमिलीशी ती निगडीत आहे हे समजल्यानंतर पुन्हा या दोघांचा विवाह होतो, अशी ही एक कथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
स्वप्न वासव दत्तामध्ये हे भासाचं नाटक आहे. भास यानं लिहिलेलं हे नाटक आहे. याच्यामध्ये युगंधरायन हा एक मंत्री होता, त्याचं या ठिकाणी चित्रण करण्यात आलेलं आहे. मेघदूत जे काव्य आहे याच्यामध्ये आपण पाहतो मेघदूत म्हणजे एक प्रकारे हे यक्ष आणि नैसर्गिक यांची कथा असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. पाऊस कसा घेऊन जातोय या दृष्टिकोनातून हे एक प्रकारे प्रेमाची कथा याच्यामध्ये चित्रण करण्यात आलेलं आहे. कालिदासाचं नाटक आहे. आणि रत्नावली हे हर्ष यांनी लिहिलेलं आहे. तर हर्षाचं हे नाटक आहे आणि याच्यामध्ये हर्षानं उदयन आणि विक्रमबाहू याची मुलगी यांचा प्रेम कथा मांडलेली आपल्याला पाहायला मिळतं. पुढला प्रश्न आहे, मध्ययुगीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात खालील गोष्टींचा विचार करा. 1. तमिळ प्रदेशातील सिद्ध किंवा सितार किंवा सित्तर एक एकेश्वरवादी होते आणि त्यांनी मूर्तीपूजेचा निषेध केला. ब. कन्नड प्रदेशातील लिंगायतांनी पुनर्जन्माच्या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि जाती प्रथा नाकारली. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून उत्तर जे येतं याचं सी येतं. 1 आणि 2 दोन्ही बरोबर. सिद्धा जे आहेत ते एकेश्वरवादी होते आणि त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला आपल्याला हे पाहायला मिळतं, जे तमिळ प्रदेशामध्ये पाहतो आपण. आणि लिंगायत जे काही तत्वज्ञान आहे ते लिंगायत तत्वज्ञान जे बसवण्णा किंवा बसवेश्वर यांनी या लिंगायत धर्माची पंथाची म्हणूया आपण, धर्म नाही तर हा हिंदू धर्मामध्येच असलेला एक पंथ आहे. तर या पंथाची स्थापना केली 12व्या शतकामध्ये. आणि लिंगायतांचं जर आपण हे पाहिलं तर ते शैव पंथाशी रिलेटेड असल्याचं आपल्याला जाणवतं. बसवेश्वर हे कल्याणीचे चालुक्य यांच्या कालखंडामध्ये कार्य करत होते किंवा अस्तित्वात होते आणि त्यांनी त्यावेळेस या लिंगायत धर्माची पंथाची स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा उलगडा खालीलपैकी कोणी केला प्रथमतः. पुन्हा हा प्रश्न रिपीट झालाय. 2015लाही हा प्रश्न होता आणि 2016लाही हा प्रश्न आलेला आहे. आत्ताच आपण या 2015च्या या ॲज इट इज प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊया. पुढला प्रश्न आहे, भारताच्या धार्मिक इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. बोधिसत्व ही संकल्पना बौद्ध धर्मातील हिनयान पंथाच्या केंद्रस्थानी आहे का? केंद्रस्थानी आहे. 2. बोधिसत्व एखाद्याला ज्ञान मार्ग दाखवण्याबाबत दयाळू आहेत. 3. बोधिसत्व सर्व संवेदनशील प्राण्यांना त्यांच्या मार्गावर मदत करण्यासाठी स्वतःचे मोक्ष प्राप्त करण्यास विलंब करतात. तर यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत असं यामध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बी, 2 आणि 3. 2 आणि 3 का बरोबर आहेत? तर बोधिसत्व ही जी संकल्पना आहे ही संकल्पना महायान पंथाशी संबंधित आहे. महायान पंथ साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या आसपास आपण काय पाहतो की बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ पडली, हिनयान आणि महायान. महायान ज्याच्यामध्ये साधारणपणे गौतम बुद्धाच्या मूर्तीचा आणि त्यांच्या अवतारांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी आढळतो आणि त्या दृष्टिकोनातून महायान पंथाशी ही रिलेटेड असल्यामुळं हा हिनयान पंथाच्या केंद्रस्थानी आहे असं येतं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळं हे पहिलं जे काही वाक्य आहे ते चुकीचं आहे. मात्र 2 आणि 3 ही वाक्य बरोबर आहेत, त्यामुळे उत्तर जे आहे बी याचं उत्तर येतं. 2 आणि 3 बरोबर आहेत. कारण बोधिसत्व हे एखाद्याला ज्ञानमार्ग दाखवण्याबाबत दयाळू आहेत. म्हणजेच काय, एखाद्याला ज्ञान मार्गावरती घेऊन जाऊन त्याचं निर्वाणपदी पोहोचवण्यात बोधिसत्व हे मदत करतात अशी ही मूळ संकल्पना आहे. आणि दुसऱ्याला मोक्ष द्यायचा आहे म्हणून स्वतःचा मोक्ष जो आहे तो हे बोधिसत्व जे आहेत ते विलंब लावतात किंवा ते स्वीकारत नाहीत. म्हणून बोधिसत्व हे एक प्रकारे दुसऱ्यांना मोक्ष मिळवून देण्यामध्ये, निर्वाणपदी पोहोचवण्यामध्ये मदत करतात. ही एक संकल्पना या ठिकाणी म्हटलेली आहे. महायान पंथामध्ये 4 महत्वपूर्ण बोधिसत्व एक
अवतार म्हणून मानले गेलेले आहेत. एक अलोकित्वेश्वर, दुसरे आहे क्षितिगर्भ, तिसरे आहे मंजुश्री आणि चौथे आहे सामनभद्र. तर अशा पद्धतीचे हे 4 महत्वपूर्ण बोधिसत्वाचे देव त्यांनी म्हटलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं. पुढला प्रश्न आहे, अजिंठा आणि महाबलीपुरम या 2 ऐतिहासिक ठिकाणामध्ये काय साम्य आहे? तर याचं उत्तर आहे, हे दोन्ही एकाच काळात बांधलेले आहेत का? तर नाही. कारण आपण काय पाहतो, अजिंठा लेणी जे आहेत ते अजिंठा लेणी एकाच काळात बांधली गेलेली नाही आहेत. कारण अजिंठा लेणी जे आहेत ते इसवी सन पूर्व बांधली गेलेली आहेत. आणि आपण आत्ताच्या मागच्या एका प्रश्नामध्ये डिस्कस केलं तसं महाबलीपुरमची जे काही ऐतिहासिक स्मारके आहेत ती साधारणपणे 7व्या-8व्या शतकातील आहेत. तर त्या दृष्टिकोनातून हे यांचा दोन्हींचा काळ हा एक नाहीये हे आपण पाहतो. तर या दृष्टीनं महाबलीपुरम हे 7वं आणि 8वे शतक. त्यामुळे हा जो काही पहिला पॉइंट आहे तो गैरलागू ठरतो. दुसरं, दोन्ही ठिकाणी एकाच धर्माचे संप्रदायाशी संबंधित आहेत का? तर तेही आपल्याला दिसून येत नाही. कारण काय आहे, अजिंठा या ठिकाणी आपल्याला बौद्ध धर्म, जैन धर्म आणि हिंदू धर्म ह्या तिन्हीशीही रिलेटेड जे काही स्मारके आहेत ते दिसून येतात. तर महाबलीपुरम या ठिकाणी फक्त आपल्याला हिंदू धर्माशी रिलेटेड स्मारके असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या दृष्टिकोनातून हा जो काही पॉइंट आहे हा आपण गैरलागू ठरतोय आणि याचं उत्तर येते, दोन्ही ही दगडामध्ये कोरलेली स्मारके आहेत. रॉक कट आर्किटेक्चर म्हटलं गेलेलं आहे याला. तर त्या दृष्टिकोनातून फक्त 3 हे उत्तर याचं बरोबर आहे. बी हे याचं उत्तर येतं. तर या दृष्टीनं आपल्याला हे 2016 पर्यंतचे प्रश्न पाहायला मिळतात. पुढला प्रश्न आहे, ऋग्वेदिक आर्य आणि सिंधू संस्कृतीमधील फरक या संदर्भामध्ये कोणते विधान बरोबर आहे? पहिला आहे, ऋग्वेदिक आर्यांनी अंगरखा आणि शस्त्रांचा वापर युद्धात केला, तर सिंधू संस्कृतीतील लोकांनी त्याचा वापर केल्याचा कोणताही पुरावा सोडला नाही. 2, ऋग्वेदिक आर्यांना सोने, चांदी, तांबे माहित होते, तर सिंधू खोऱ्यातील लोकांना फक्त तांबे आणि लोखंड माहित होते. आणि 3, ऋग्वेदिक आर्यांनी घोडा पाळीव केला होता, पण तो सिंधू संस्कृतीतील लोकांना प्राण्याविषयी माहिती नव्हती. आता याचा वापर करून जर बघितलं तर 1 बरोबर किंवा 2 आणि 3 बरोबर किंवा 1 आणि 3 बरोबर किंवा 1, 2, 3 बरोबर. आता यामध्ये जर बघितलं तर ऋग्वेदिक खोऱ्यातील लोकांना सोने, चांदी, तांबे माहित होतं, परंतु सिंधू खोऱ्यामधील लोकांना जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की सिंधू खोऱ्यातील लोकांना लोखंड माहित नव्हतं. आणि या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर हा ऑप्शन हा चुकीचा होतो आणि 1 आणि 3 याचं उत्तर येतं. म्हणजे याचं उत्तर आहे सी, फक्त 1 आणि 3. पुढला प्रश्न आहे, भारताच्या धार्मिक इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. सौत्रांतिका आणि संमिती हे जैन धर्माचे पंथ होते. 2, सर्वस्तिवादी असे मानत असत की घटना पूर्णपणे क्षणिक नसतात, परंतु त्या अव्यक्त स्वरूपात त्यांचे कायमचे अस्तित्व असते. आता याच्यामधलं विधान कुठलं बरोबर आहे दोन्हीपैकी? तर 1 का 2 का दोन्ही विधानं बरोबर आहेत, किंवा 1, 2 दोन्ही विधानं चुकीचे आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पर्याय 2 जो आहे म्हणजे फक्त बी जो आहे तो याचं विधान बरोबर म्हणतो की सर्वस्तिवादीने असे मानत असत की घटना पूर्णपणे क्षणिक नसतात, परंतु अव्यक्त स्वरूपात त्यांचे कायमचे अस्तित्व असते. तर हे बरोबर विधान आहे. कारण संस्त्रातिका, संमितीय हे दोन्ही पंथ जे आहेत ते बौद्ध धर्माचे पंथ आहेत आणि हा जैन धर्माचे पंथ इथं असा आपल्याला ऑप्शन येतोय. त्यामुळे हे चुकीचं ठरलं हे दिसून येतं. त्यामुळे दुसरं जे आहे तेच फक्त बरोबर आहे. पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणते बंदर काकतीय साम्राज्यातील अत्यंत महत्वाचे बंदर होते? याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला मोटुपल्ली किंवा मोटपल्ली हे जे बंदर आहे ते सगळ्यात महत्वपूर्ण बंदर होतं, म्हणून याचं उत्तर बी येतं. काकीनाडा, मछलीपट्टणम, नेल्लूरू हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीत. या बंदराचं जे काही वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी
मार्को पोलो हा येऊन गेलेला होता, जो व्हेनिशियन प्रवासी होता, आणि त्याच्या वर्णनामध्ये त्यानं याचं वर्णन केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर याचं उत्तर बी येतं. बोधिसत्व पद्मपाणी यांचे चित्र सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक सचित्र चित्रापैकी एक कोठे आहे? तर याचं उत्तर आहे अजिंठा. कारण अजिंठा लेणी जे आहेत त्या अजिंठा लेण्यामध्ये पूर्णपणे बौद्ध धर्माशी रिलेटेड आणि भगवान बुद्धाशी रिलेटेड आपल्याला दिसून येतं. आणि या ठिकाणी जातक कथा वगैरे आपल्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये भित्तिचित्रामध्ये जे मुरल पेंटिंग्स महत्व त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि गुहा ज्या आहेत त्या ठिकाणी वज्रपाणी पद्मपाणी जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर त्या दृष्टिकोनातून अजिंठा हे याचं उत्तर आहे. खालील जोड्या विचारात घ्या. चलिहा साहिब उत्सव कुठे होतो? सिंधमध्ये. का नंदाराज जत यात्रा जी आहे कुठं? गोंडमध्ये. का वरी वारकरी संथाल? तर वरील पैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर फक्त 1 का 2 आणि 3 का 1 आणि 3 का वरील पैकी कोणतीही जोडी बरोबर नाही. तर याचं उत्तर येतं फक्त चलिहा साहिब उत्सव जे आहे तो सिंधमध्ये बरोबर आहे. सिंधी सण म्हणून याचा विचार केला जातो. आणि ही जी नंदराज यात्रा जी आहे तर ती नंदराज यात्रा उत्तराखंडमध्ये आहे, गोंडमध्ये नाही आहे. तर हे त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि वरी वारकरी आपण जर बघितलं तर हे संथालशी रिलेटेड नाही आहे. तर वारकरी संप्रदाय हा पंढरपूरशी रिलेटेड असल्याचं पाहायला मिळतो. पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणते सूर्य मंदिर प्रसिद्ध आहे किंवा आहेत? म्हणजे आपल्याला आरासवली किंवा अमरकंटक किंवा ओंकारेश्वर हे तिन्ही ठिकाणी सूर्य मंदिर आहे का फक्त एकच आहे? या अनुषंगाने आपल्याला हा प्रश्न आहे. तर फक्त 1 का 2 आणि 3 का 1 आणि 3 का 1 2 3? तर सूर्य मंदिर जे आहे फक्त आरासवल्ली याच ठिकाणी आहे. त्यामुळे उत्तर येतं फक्त 1 पर्याय बरोबर आहे. बाकी जे आहे ओंकारेश्वर, नावातच आपण पाहतोय ओंकारेश्वर, श्वर म्हटल्यानंतर मोस्टली हे रिलेटेड होतं ते म्हणजे महादेवाशी. तर ओंकारेश्वर जे मंदिर आहे ज्योतिर्लिंगापैकी एक येतं. आणि अमरकंटक या ठिकाणी आपण नदीचा उगम म्हणून आपण विचारात घेतो, सूर्य मंदिर नाही आहे त्या ठिकाणी. 52वा प्रश्न आहे, मणिपुरी संकीर्तनाच्या संदर्भात विचार करा. खालील विधाने विचारात घ्या. 1 हे गाणं आणि नृत्य सादरीकरण आहे. दुसरं, झांज ही केवळ कामगिरीमध्ये वापरली जाणारी वाद्य आहेत. आणि 3 हे कृष्णाचे जीवन आणि नृत्य वर्णन करण्यासाठी केलं जाणारे संकीर्तन आहे. तर यापैकी विधाने कुठली बरोबर आहेत? तर 1 2 3 बरोबर आहेत का 1 3 बरोबर आहे का 2 आणि 3 बरोबर आहेत का फक्त 1 बरोबर आहे? तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पर्याय दुसरा म्हणजे 1 आणि 3 बरोबर आहे. तर याच्यामधलं झांज ही केवळ कामगिरीमध्ये वापरला जाणारं वाद्य आहे हे जे आहे ते चुकीचं आहे. कारण झांज हे एकमेव वाद्य नाही तर परफॉर्मन्समध्ये जे आहे ते वापरलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून हा दुसरा चुकीचा आहे. तर त्या दृष्टीने 1 आणि 3 हे बरोबर आहेत. खालील जोड्या विचारात घ्या. छपछारकूट महोत्सव मिझोरम, खोंगजोम परवा बॅलड मणिपूर, थांगता नृत्य सिक्कीम. तर याच्यामध्ये कुठली जोड्या बरोबर आलेल्या आहेत? तर याच्यामध्ये आपण जो 1 बरोबर आहे का 1 आणि 2 जोड्या बरोबर आहेत का तिसरी जोडी बरोबर आहे का 2 आणि 3 जोडी बरोबर आहेत? तर याचं उत्तर येतं छपछारकूट महोत्सव मिझोरम हे बरोबर आहे. खोंगजोम परवा बॅलड मणिपूर या ठिकाणी हे बरोबर आहे. तर त्या अनुषंगानं 1 आणि 2 बरोबर आहे. याचं उत्तर जे आहे पर्याय दुसरं 1 आणि 2 बी हे बरोबर आहे. त्यानंतर भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्यागराज कृत्यापैकी बहुतेक भगवान कृष्णाची स्तुती करणारी भक्ती किती आहेत? त्यागराजाने अनेक नवीन राग तयार केले. अण्णमाचारी आणि त्यागराज हे समकालीन आहेत. अण्णमाचार्य कीर्तने ही भगवान व्यंकटेश्वराची स्तुती करणारी भक्तिगीते आहेत. तर यामध्ये जर बघितलं तर विधाने कोणती बरोबर आहेत? फक्त 1 आणि 3 बरोबर का 2 आणि 4 बरोबर का 1 2 3 बरोबर का 1 2 3 4 सर्व बरोबर? तर याच्यामधलं 2 आणि 4 हे विधाने बरोबर आहेत. त्यागराजने अनेक नवीन राग तयार केलेले आहेत आणि अन्नमाचार्य कीर्तने ही भगवान व्यंकटेश्वर म्हणजे बालाजीची जी आहेत ती स्तुती गीते
म्हणू शकतो आपण. तर अशा पद्धतीचे आहेत. अण्णमाचार्य आणि त्यागराज हे समकालीन नव्हते आणि आपल्याला दिसून येतं की त्यागराज यांनी अनेक नवीन राग तयार केलेले आपल्याला दिसून येतात आणि ते रामभक्त होते, कृष्ण भक्त नव्हते. तर या दृष्टिकोनातून 2 आणि 4 हे बरोबर येतं.